हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत वाई रिॲक्ट जेएस. वाई वी आर युझिंग रिॲक्ट जेएस. The main objective of React is to develop a user interface that improve the speed of the application. म्हणजेच आपण React JS का यूज करतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. That is the main objective of React is develop a user interface that improve the speed of application. म्हणजेच आपण अगोदर काय यूज करायचो HTML, CSS and JavaScript. त्याच्यामध्ये जास्त स्पीड नव्हता, पण हे जे आपण रिॲक्ट जेएस यूज करणार आहोत त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, जे काय आपला युजर इंटरफेस आहे त्याचा स्पीड कसं झालेला आहे, इम्प्रूव्ह झालेला आहे. म्हणून आपण रिॲक्ट जेएस यूज करतो. सो तेच आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत. We can use React JS on client side and server side as well as with other frameworks. Why use React JS? Large companies using React, SEO friendly म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन फ्रेंडली आहे. त्याच्यानंतर रिॲक्ट नेटिव्हमध्ये आपण रिॲक्ट JS यूज करतो. द व्हर्च्युअल डॉम म्हणजेच आपली जी काही वेबसाईट आहे विदाउट रिलोडिंग जे काही आपण रन करतो त्याच्यामध्ये जे काही आपण व्हर्च्युअल डॉम यूज करतो. त्याच्यानंतर अमेझिंग डेव्हलपर टूल्स, त्याच्यानंतर प्रोफिशियंट डेटा बाइंडिंग, फ्लेक्झिबिलिटी अँड कॉम्पॅटिबिलिटी, JSX syntax for extended HTML, strong community support, reusable components, unique React hooks, Flux and Redux, fast rendering and easy to learn. याचे खूप सारे काही बेनिफिट्स आहेत, त्यामुळेच आपण रिॲक्ट जेएस यूज करतोय. आणि सर्व कंपनीमध्ये मोस्ट ऑफ दी आजकाल पूर्ण काही रिॲक्ट जेएस यूज करतात. हेच आपण आता डिटेलमध्ये पाहूयात. बघा, तर फर्स्ट काय आहे, लार्ज कंपनी युजिंग रिॲक्ट. बिग कंपनीज लाईक फेसबुक, इंस्टाग्राम, नेटफ्लिक्स, एअरबीएनबी अँड व्हॉट्सअप यूज रिॲक्ट. दिस शोज इट्स ट्रस्टेड, रिलायबल अँड स्केलेबल फॉर रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स. म्हणजे जे काही मेन कंपनीज आहेत ते बिग कंपनीज आहेत, त्याच्यामध्ये जे काही फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, नेटफ्लिक्स, एअरबीएनबी, व्हॉट्सअप या सर्व कंपनींमध्ये काय यूज करत आहेत, रिॲक्ट जेएस. त्याच्यानंतर इझी टू लर्न, शिकण्यासाठी पण हे कसं आहे, इझी आहे. रिॲक्ट कन्सेप्ट्स, कंपोनंट्स, प्रॉप्स, स्टेट आर सिम्पल. इफ यू नो जावास्क्रिप्ट यू कॅन पिक अप रिॲक्ट क्विकली. म्हणजे जे काही बेसिक नॉलेज आहे जावास्क्रिप्टचं ते जर तुम्हाला थोडंफार बेसिक नॉलेज असेल तर तुम्ही काय करू शकता, लवकर रिॲक्ट जे शिकू शकता. आणि त्याच्यामध्ये काही जे काही कन्सेप्ट्स आहेत, कंपोनंट्स असेल, प्रॉप्स असेल, स्टेट असेल, जे काही सिम्पल कन्सेप्ट्स आहेत त्या आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. सो इथे बघा, आता फास्ट रेंडरिंग. म्हणजे फास्ट रेंडरिंग काय आहे, रिॲक्ट अपडेट्स ओनली द पार्ट ऑफ द पेज दॅट चेंजेस युझिंग अ व्हर्च्युअल डॉम. म्हणजे जे काही सपोज आपलं एखादं डॉक्युमेंट असेल आणि त्याच्यामध्ये सपोज आपण एखादाच एलिमेंट जे काही चेंज केला, सो तेवढाच एलिमेंट काय होत आहे, इथे अपडेट होत आहे. म्हणजेच याच्यामध्ये काय आहे, मग फास्ट रेंडरिंग बाय युझिंग व्हर्च्युअल डॉम. आपण व्हर्च्युअल डॉम डिटेलमध्ये पाहिलेलंच आहे अगोदरच्या लेक्चरमध्ये, तो व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता की व्हर्च्युअल डॉम म्हणजे काय. दिस मेक्स द UI लोड फास्टर कम्पेअर टू रिफ्रेशिंग द होल पेज. म्हणजे याच्यामध्ये काय होत आहे की पूर्ण पेज रिफ्रेश होत नाहीये, जेवढं काही आपण चेंजेस केले आहेत तेवढेच चेंजेस याच्यामध्ये होत आहेत, त्याच्यामुळे होल पेज जे आहे ते रिफ्रेश होत नाहीये. इझिली काय करू शकतोय, आपण अपडेट करू शकतोय. सो फॉर एक्झाम्पल, लाइकिंग अ पोस्ट अपडेट्स द लाईक काउंट. सपोज फॉर एक्झाम्पल इंस्टाग्रामवरती तुम्ही काही तुमचे फोटोज वगैरे पोस्ट केले असतील, तर तिथे जे काही लाईक करत आहेत त्याचा काउंट जो आहे त्यालाच आपण काय म्हणू शकतो, फास्ट रेंडरिंग. म्हणजे तिथे रिलोड होत आहे का, नाही. इझिली आपण काय पाहू शकतोय, आपले लाईक्स जे केले आहेत, आपले फोटोज वगैरे, व्हिडिओज वगैरे ते आपण इझिली पाहू शकतोय. तिथे रिलोडिंगची गरज आहे का, नाहीये. म्हणजे तिथं काय यूज केले गेलेलं आहे, रिॲक्ट जेएस. सो त्याच्यानंतर आहे फ्लक्स अँड रिडक्स. या ज्या कन्सेप्ट आहेत त्या म्हणजे डिटेलमध्ये शिकायच्याच आहेत आपल्याला नंतर. पण फ्लक्स आणि रिडक्स म्हणजे काय थोडक्यात जाणून घेऊयात. दीज आर स्टेट मॅनेजमेंट टूल्स युज्ड विथ रिॲक्ट. They help manage data in big apps where many components need to share information. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला पाहायचं असेल की फ्लक्स अँड रिडक्स कुठे यूज करतात, तर आपलं जे काही रिॲक्ट जेएस आहे त्याच्यामधलाच एक कन्सेप्ट आहे फ्लक्स अँड रिडक्स. सो अ शॉपिंग कार्ट, सपोज एक शॉपिंग कार्ट असेल. आता सपोज शॉपिंग करता तुम्ही ॲमेझॉनवरून करता, मिंत्रा,
त्याच्यानंतर अजिओ असेल, त्याच्यानंतर मिशो असेल, जे काय तुम्ही जे शॉपिंग करता त्याच्यामध्ये ॲड टू कार्टचा ऑप्शन असतो. फॉर एक्झाम्पल इफ यू ॲड अन आयटम, रिडक्स इन्शुअर्स ऑल पेजेस. म्हणजेच तिथे काय यूज केलेला आहे, मग रिडक्स यूज केलेला आहे. म्हणजे जे काही तुम्ही ॲड टू कार्ट करत आहात, जे काही तुम्हाला दिसत आहे, कार्ट आयकॉन, परत कार्ट पेज, चेकआउट पेज, म्हणजे जे काही तुम्ही पे वगैरे करत आहात, ते जे आहे ते काय होणार आहे, अपडेट टुगेदर. म्हणजे जे काय आपण स्टोअर वगैरे करत आहोत ते कुठे यूज करत आहोत, रिडक्समध्ये स्टोअर करत आहोत. त्याच्यानंतर पाहूया युनिक रिॲक्ट हुक्स. मग युनिक रिॲक्ट हुक्स म्हणजेच काय, आपण याच्यामध्ये हुक्सचा सेपरेटली व्हिडिओ बनवणार आहोत. तरी पण इथे थोडक्यात जाणून घेऊयात. Hooks like use state, use effect, make it easy to add features without writing complex code. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला खूप सारा कोड लिहिण्याची गरज नाहीये. जे काही आपण सपोज 10 पेजचा कोड असायचा किंवा 5 पेजेसचा जे काही कोड असायचा, ते आपण विथ दी हेल्प ऑफ रिॲक्ट हुक्स काय करू शकतो, विदिन अ 1 पेज और 2 पेज आपण काय करू शकतो, कोड क्रिएट करू शकतो. म्हणजेच हे विथ दी हेल्प ऑफ रिॲक्ट हुक्स आपलं काय झालेलं आहे, कॉम्प्लेक्स कोड जे काय आपण लिहायचो खूप सारा, तो इझिली आपण याच्यामध्ये लिहू शकतोय, राईट करू शकतोय. दे रिप्लेस्ड मेनी ओल्ड कॉम्प्लिकेटेड मेथड्स इन रिॲक्ट. एक्झाम्पल बघायला गेलं तर इथे पाहू शकता तुम्ही, यूज स्टेट लेट्स यू मेक अ काउंटर इन जस्ट अ फ्यू लाईन्स ऑफ कोड. म्हणजे याचं डिटेलमध्ये आपण एक्झाम्पल घेणारच आहोत. आपण हुक्स जेव्हा टॉपिक शिकूयात, म्हणजेच यूज स्टेट हुक यूज करून आपण काय करू शकतो, जर सपोज आपल्याला काही काउंट करायचं असेल तर विदिन 10 लाईनचा कोड असू शकतो. तेवढ्याच लाईनमध्ये कोड करून आपण काय करू शकतो, काउंटरचा त्याच्यामध्ये यूज करू शकतो. सो यूज स्टेट लेट्स यू मेक अ काउंटर इन जस्ट अ फ्यू लाईन्स ऑफ अ कोड. त्याच्यानंतर आहे रियुजेबल कंपोनंट्स. म्हणजेच रियुजेबल कंपोनंट्स म्हणजेच काय, सपोज एक कंपोनंट आपण क्रिएट करणार आहोत आणि त्याच कंपोनंटला आपण जिथे कुठे आपल्याला यूज करायचं असेल अगेन अँड अगेन, तिथे आपण कॉलिंग करू शकतो. म्हणजेच वन्स यू क्रिएट अ बटन, कार्ड और न्यू बार, यू कॅन रियूज इट एनिवेअर. म्हणजेच आपण एकच जे काही आहे कंपोनंट क्रिएट करणार आहोत आणि तेच कंपोनंट आपण वेगवेगळ्या ठिकाणी पण यूज करू शकतोय. ते आपण प्रॅक्टिकली पाहूयात. सेव्ह टाइम अँड इन्शुअर्स कन्सिस्टन्सी. त्याच्यामुळे काय होतंय, आपला टाइम सेव्ह होतोय. त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल बघा, द सेम लॉग इन बटन. सपोज लॉग इन बटन आपल्याला आपण जर सपोज 10 वेब पेजेस जर क्रिएट केले, त्याच्यामध्ये जर लॉग इन बटन लागत असेल आपल्याला, तर आपण सेमच लॉग इन बटन जर सगळीकडेच लागणार असेल आपल्याला, तर आपल्याला 10 वेळा क्रिएट करायची गरज नाहीये. आपण एका ठिकाणी एका कंपोनंटमध्ये ते लॉग इन बटन क्रिएट करू शकतोय आणि तेच लॉग इन बटन आपण काय करू शकतो, कॉलिंग करू शकतो. मग होम पेज असेल, त्याच्यामध्ये आपल्याला लॉग इन बटन यूज करायचं असेल, साइन अप पेज असेल अँड डॅशबोर्ड असेल, जे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला लॉग इन बटन क्रिएट करायची गरज नाहीये. एकाच वेळी लॉग इन बटन क्रिएट करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्याला कॉल करू शकतोय. म्हणजेच होम पेजमध्ये, साइन अप पेजमध्ये अँड डॅशबोर्डमध्ये आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. त्यालाच काय म्हणायचंय, रियुजेबल कंपोनंट्स. त्याच्यानंतर आहे स्ट्रॉंग कम्युनिटी सपोर्ट. म्हणजे स्ट्रॉंग कम्युनिटी सपोर्ट म्हणजेच काय, मिलियन्स ऑफ डेव्हलपर्स यूज रिॲक्ट. म्हणजे 1-2 डेव्हलपर्स यूज करत आहेत का इथे React.js? नाही. मिलियन्स ऑफ डेव्हलपर्स काय यूज करत आहेत, React.js. सो यू विल ऑलवेज फाइंड ट्युटोरियल्स, ओपन सोर्स लायब्ररीज अँड हेल्प ऑन फॉर्म्स लाईक अ स्टॅक ओव्हरफ्लो. म्हणजेच इथे काय आहे, ओपन सोर्स आहे, लायब्ररीज आहेत, म्हणजे तुम्ही यूट्यूबवरून वगैरे पण शिकू शकता किंवा त्याचे वेबसाईट्स आहेत वेगवेगळे, ते पण तुम्ही काय करू शकता, यूज करून शिकू शकता. मग तेच काय आहे, स्ट्रॉंग कम्युनिटी सपोर्ट. त्याच्यानंतर आहे JSX सिंटॅक्स फॉर एक्सटेंडेड HTML. मग आपण जेव्हा HTML यूज करायचो, त्याच्यामध्ये JSX नव्हता, फक्त आपण HTML यूज करायचो. मग JSX काय आहे, JSX लेट यू राईट HTML इनसाइड जावास्क्रिप्ट. म्हणजेच आपण React.js मध्ये काय करतोय, जावास्क्रिप्टच्या आतमध्ये आपण HTML चा कोड करत आहोत. ओके, सो दिस मेक्स UI कोड सिम्पल अँड पॉवरफुल. त्यामुळेच हे कोड जे आहे ते आपण सिम्पल करू शकतोय आणि ही जी React.js लायब्ररी आहे ती कशी आहे, पॉवरफुल आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट, SEO फ्रेंडली आहे. SEO म्हणजेच काय, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. React can be optimized for search engine, especially with server side rendering.
गुड फॉर बिझनेसेस दॅट वॉन्ट देअर साईट्स टू रँक ऑन गुगल. म्हणजे जे काही आपण सर्चिंग आहे ते पण याच्यामध्ये काय करू शकतो, इझिली करू शकतोय, जे काही सर्व्हर साईड रेंडरिंग असेल तिथे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत रिॲक्ट नेटिव्ह. रिॲक्ट नेटिव्ह म्हणजेच काय आहे की रिॲक्ट नेटिव्हमध्ये आपण त्याचा यूज करून काय करू शकतो, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट करू शकतो. म्हणजेच आपण अँड्रॉइड ॲप्लिकेशन जे काही असतात किंवा आय ओ एस जे काही ॲपल आयफोन वगैरे आहेत त्याच्यामध्ये जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते त्याच्यामध्ये ते ॲप्लिकेशन बनवण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय, रिॲक्ट नेटिव्हचा यूज करतोय. रिॲक्ट कन्सेप्ट्स आर ऑल्सो युज्ड इन मोबाईल ॲप डेव्हलपमेंट, iOS अँड अँड्रॉइड. यू कॅन बिल्ड ॲप्स विथ द सेम नॉलेज. म्हणजे सेम नॉलेज यूज करून आपण काय करू शकतोय, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट करू शकतोय. त्याच्यामध्ये मग एक्झाम्पल पाहाल तर फेसबुक आणि इंस्टाग्राम मोबाईल ॲप्स यूज रिॲक्ट नेटिव्ह. म्हणजे जे काही फेसबुक आहे, रिॲक्ट नेटिव्ह जो आहे डेव्हलप्ड बाय फेसबुक आहे, आणि जे फेसबुक आहे त्याच्यामध्ये काय यूज केलेलं आहे, रिॲक्ट जेएस यूज केलेला आहे. आणि जे काही इंस्टाग्राम पण आपण जे काही यूज करतोय मोबाईल ॲप्स यूज रिॲक्ट नेटिव्ह. रिॲक्ट नेटिव्हचा यूज करून काय केलेलं आहे, इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये ते यूज केलेला आहे रिॲक्ट नेटिव्हचा. ओके. सो द व्हर्च्युअल डॉम, instead of directly updating the real DOM which is slow, जो काही रिअल डॉम आहे तो स्लो होता. सो याच्यामध्ये काय यूज केला गेलेला आहे, व्हर्च्युअल डॉम. सो इन्स्टेड ऑफ डिरेक्टली अपडेटिंग द रिअल डॉम, रिॲक्ट अपडेट्स द व्हर्च्युअल कॉपी फर्स्ट. म्हणजे याच्यामध्ये जे काही आपण म्हणतो की आपलं रिॲक्ट जीएस फास्ट आहे, स्पीड ऑफ द ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये व्हर्च्युअल डॉम यूज केला गेला आहे, त्याच्यामुळे हा काय आहे, फास्ट आहे. देन इट अपडेट ओनली व्हॉट्स नेसेसरी इन द रिअल डॉम, मेकिंग ॲप व्हेरी फास्ट. म्हणजेच जे काही आपलं ॲप्लिकेशन आहे ते फास्ट का आहे, बिकॉज ऑफ व्हर्च्युअल डॉम. का तर जे काही नेसेसरी पार्ट आहे तेवढाच तो काय करत आहे, अपडेट करत आहे. ओके. त्याच्यानंतर आहे अमेझिंग डेव्हलपर टूल्स. रिॲक्ट हॅज ग्रेट डिबगिंग टूल्स लाईक रिॲक्ट डेव टूल्स. याच्याकडे काय आहेत तर रिॲक्ट डेव टूल्स वगैरे जे काही डिबगिंग टूल्स आहेत. डेव्हलपर्स कॅन इन्स्पेक्ट कंपोनंट स्टेट अँड प्रॉप्स इझिली. म्हणजेच याच्यामध्ये आपण कंपोनंट स्टेट अँड प्रॉप्स जे काही आहे ते डेव्हलपर्स यूज करतात, आणि त्याच्यामुळेच म्हणजे काही रिॲक्ट ॲप्लिकेशन आहे ते इझी आहे. त्याच्यानंतर प्रोफिशियंट डेटा बाइंडिंग. React uses a one way data binding. Data flows in one direction, parent to child. This makes debugging easier and app more predictable. म्हणजेच हा जो काही प्रोफिशियंट डेटा बाइंडिंग आहे, म्हणजे आपण रिॲक्ट जेएस मध्ये वन वे डेटा बाइंडिंग यूज करतो. मग वन वे डेटा बाइंडिंग मध्ये म्हणजेच काय आहे की जे काही प्रॉप्स आहे, प्रॉपर्टीज आहेत, प्रॉप्स म्हणजेच प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये डेटा फ्लो कसा होत आहे, पॅरेंट टू चाइल्ड. प्रॉप्स आर पासिंग द डेटा फ्रॉम पॅरेंट टू चाइल्ड कंपोनंट. म्हणजे हा जो काही फ्लो आहे तो कसा आहे, वन वे डेटा बाइंडिंग आहे. म्हणजे एकाच डायरेक्शन मध्ये जो काही आपला आहे रिॲक्ट जेएस मध्ये सिंगल वे ऑफ डिरेक्शन त्याच्यामध्ये डेटा फ्लो होतो. त्याच्यानंतर आहे फ्लेक्झिबिलिटी अँड कॉम्पॅटिबिलिटी. मग फ्लेक्झिबिलिटी अँड कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे काय बघूयात. रिॲक्ट वर्क्स वेल विथ अदर लायब्ररीज लाईक jQuery, अँग्युलर, व्यू. हे नाव तर तुम्ही ऐकलेच असतील. अँग्युलर आहे, परत व्यू आहे, jQuery आहे, बॅकएंड फ्रेमवर्क्स असतील नोड अँड डिजांगो. सो त्यासाठी पण हा कसा आहे, फ्लेक्झिबल आहे. म्हणजे ह्या सर्व ज्या लायब्ररीज आहेत ते हा रिॲक्ट जेएस कसा आहे, फ्लेक्झिबल आहे. म्हणजे आपण त्याच्यासोबत वर्क करू शकतोय. इट्स फ्लेक्झिबल अँड फिट्स इन टू द ऑलमोस्ट एनी प्रोजेक्ट. म्हणजे कुठल्या पण प्रोजेक्टमध्ये आपण काय करू शकतो, याचा यूज करू शकतोय. तर हे झालं म्हणजे काय आपण पाहिलेले आहेत, 14 पॉईंट्स पाहिलेले आहेत की आपण रिॲक्ट जेएस काय यूज करतो, व्हाय वी आर युजिंग रिॲक्ट जेएस. ओके. तर त्याच्यानंतर पाहूयात, आता आपण पाहूयात की की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिॲक्ट इन्क्लूड. तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये असा क्वेश्चन विचारला गेला की व्हॉट इज द फीचर्स ऑफ रिॲक्ट, अदरवाईज की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिॲक्ट, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की रिॲक्ट काय आहे, कंपोनंट बेस्ड आर्किटेक्चर आहे, डिक्लेअरिव्ह व्ह्यू आहे, युनिडायरेक्शनल डेटा फ्लो आहे, JSX आहे, कंपोनंट लाईफ सायकल आहे, स्टेट मॅनेजमेंट आहे.
सपोज सर तुम्ही वन सेंटेन्समध्ये काय द्यायचं नाहीये, इंटरव्ह्यूमध्ये आन्सर द्यायचं नाहीये, त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सांगता आली पाहिजे. म्हणजेच हा कंपोनंट बेस्ड आर्किटेक्चर म्हणजे काय हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तेव्हाच तुमचा इंटरव्ह्यू काय होऊ शकतो, क्रॅक होऊ शकतो. अदरवाईज ते काय म्हणतील की तुम्ही असंच फक्त तुम्हाला समजलं नाहीये आणि तुम्ही असंच रट्टा मारलेला आहे, असंच लक्षात ठेवलेलं आहे आणि तुम्हाला काहीच नॉलेज नाही असं समजलं जातं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं डिटेलमध्ये इंटरव्ह्यूमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजेच कंपोनंट बेस्ड आर्किटेक्चर म्हणजेच काय, मग बिल्ड एनकॅप्सुलेटेड कंपोनंट्स दॅट मॅनेज देअर ओन स्टेट अँड देन कंपोज देम टू मेक कॉम्प्लेक्स युआयज. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजेच कंपोनंट बेस्ड आर्किटेक्चर म्हणजेच काय हे आपल्याला माहिती आहे की आपण डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ कंपोनंट्स क्रिएट करणार आहोत रिएक्ट जीएस मध्ये आणि त्याचंच त्याचाच यूज करून आपण काय करणार आहोत, सिंगल पेज ऍप्लिकेशन क्रिएट करणार आहोत. म्हणजेच बिल्ड एनकॅप्सुलेटेड कंपोनंट्स म्हणजे सर्व कंपोनंट्स आपण काय करणार आहोत, बिल्ड करणार आहोत. त्याच्यामध्ये काही मॅनेज देअर ओन स्टेट म्हणजेच काही स्टेट क्रिएट करणार आहोत ज्या काही अँड कंपोज देम अँड मेक कॉम्प्लेक्स यूआय. म्हणजे कॉम्प्लेक्स यूआय म्हणजेच काय, जी काय आपली वेबसाईट असेल, आपला प्रोजेक्ट असेल, तो आपण कम्प्लीट करणार आहोत. मेक अ कॉम्प्लेक्स यूआय. यूआय म्हणजे काय, युजर इंटरफेस. सो त्याच्यानंतर पाहूयात डिक्लेरेटिव्ह व्ह्यू. मग डिक्लेरेटिव्ह व्ह्यू म्हणजेच काय, रिॲक्ट इफिशियंटली अपडेट अँड रेंडर्स ओनली द नेसेसरी कंपोनंट व्हेन द डेटा चेंजेस. मग रिॲक्ट इफिशियंटली म्हणजेच काय, रिॲक्ट क्विकली अपडेट होतोय आणि रेंडर होतोय. ओनली द नेसेसरी कशामुळे होतोय, ओनली द नेसेसरी कंपोनंट व्हेन द डेटा चेंजेस. म्हणजे जे काही आपल्याला परत परत आपल्याला तोच पॉईंट लक्षात येतोय की व्हर्च्युअल डॉम म्हणजे नेसेसरी पार्ट जे आहे कंपोनंटचा, आपण त्याच्यामध्ये काय वेन एव्हर व्हॉट एव्हर वी आर डुईंग चेंजेस इन आवर रिॲक्ट ॲप्लिकेशन, तेव्हा काय होत आहे की नेसेसरी पार्ट म्हणजे जो पार्ट आपल्याला चेंज करायचा आहे तोच पार्ट चेंज होतोय. त्यालाच काय म्हणायचं, डिक्लेरेटिव्ह व्ह्यू. त्याच्यानंतर आहे युनिडायरेक्शनल डेटा फ्लो. म्हणजेच आपल्याला जे काही डेटा फ्लो आहे तो सिंगल डायरेक्शन मध्ये असणार आहे. आत्ताच मगाशी आपण पाहिलंय. React enforces unidirectional data flow, which means data in your application flows in a single direction, typically from parent components to child components. म्हणजे आपले जे काही डेटा जे काही फ्लो आहे तो कसा आहे, पॅरेंट कंपोनंट टू चाइल्ड कंपोनंट आहे. This makes it easier to understand how data changes propagate and helps prevent unexpected side effects. ओके. त्याच्यानंतर आहे JSX. JSX म्हणजेच काय आहे, एक JSX हा एक एक्सटेन्शन आहे. बघूयात मग. रिॲक्ट युजर्स सिंटॅक्स एक्सटेन्शन कॉल्ड JSX. म्हणजे आपण जावा स्क्रिप्ट रिॲक्ट जेएस मध्ये जे काही कंपोनंट्स क्रिएट करणार आहोत त्या JSX चा एक्सटेन्शन काय आहे, JSX. म्हणजेच आपण कुठली पण फाईल क्रिएट केल्यानंतर सेव्ह करणार आहोत तेव्हा काय करणार आहोत, .jsx ने सेव्ह करणार आहोत. विच अलाउज यू टू राईट HTML लाईक एलिमेंट्स डिरेक्टली इन युअर जावास्क्रिप्ट कोड. आणि तो जो काही कोड आहे जावास्क्रिप्टच्या आतमध्ये आपण HTML कोड लिहिणार आहोत त्यालाच म्हणायचं JSX. This makes your component structure more initiative and easier to read. Okay. त्याच्यानंतर आहे component life cycles. React components have life cycle that allows you to hook into different phases of components existence, such as when it's created, updated or destroyed. This enables you to manage side effects, handle data fetching and optimize performance. म्हणजे या कंपोनंट लाईफ सायकलमुळे काय होत आहे, आपण डेटा काय फेच करू शकतोय, त्याच्यानंतर परफॉर्मन्स ऑप्टिमाइज करू शकतोय. जे काही कंपोनंट लाईफ सायकल आहे ते आपण डिटेलमध्ये नंतर पाहणार आहोत. त्याच्यानंतर आहे स्टेट मॅनेजमेंट. व्हाईल रिॲक्ट हॅज इट्स ओन बिल्ट इन स्टेट मॅनेजमेंट फॉर मोर कॉम्प्लेक्स ॲप्लिकेशन्स यू मे यूज ॲडिशनल लायब्ररीज लाईक रिडॅक्स मॅनेज ग्लोबल ॲप्लिकेशन स्टेट. मग आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, स्टेटचा यूज करणार आहोत. स्टेट मॅनेजमेंट, विथ द हेल्प ऑफ स्टेट मॅनेजमेंट आपण आपला डेटा आहे जे काही स्टेट वगैरे आहेत ते आपण हँडल करणार आहोत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये आपण रिडक्स यूज करतोय. त्याच्यानंतर रिॲक्ट हॅज इट्स ओन बिल्ट इन स्टेट मॅनेजमेंट. म्हणजे विथ द हेल्प ऑफ स्टेट मॅनेजमेंट आपण काय करू शकतोय, हुक्समध्ये पण याचा यूज करू शकतोय. हे झाले आपले की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिॲक्ट इन्क्लूड्स. असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज की कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिॲक्ट जेएस, अदरवाइज व्हॉट इज द फीचर्स ऑफ रिॲक्ट जेएस. तेव्हा तुम्हाला जे काही इंटरव्ह्यूमध्ये आन्सर देता आलं पाहिजे. सो ह्या नोट्स तुम्ही राईट डाऊन करून घेऊ शकता आणि इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करू शकता.
साईड बाय साईड आपण जे काही कन्सेप्ट आहेत ते आपण क्लिअर करत आहोत आणि साईड बाय साईड आपण इंटरव्ह्यू प्रिपरेशन जे आहे ते पण करून घेत आहोत. ओके. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, वाय वी आर युझिंग रिॲक्ट जेएस अँड की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिॲक्ट अँड फीचर्स. ओके. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज इथेच थांबूयात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा अँड सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते सॉल्व्ह केले जातील. थँक्यू.